भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. श्रीमद चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 43वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. व्योम पावक पवन तपननी औषधीपती चंद्रमा. जीवना प्रतिदेत ते जल शोषिते ती सदा. सॉरी, पुन्हा म्हणते, जरा खालीवर झालं. व्योम पावक पवन तपननी औषधीपती चंद्रमा. जीवना प्रतिदेत ते जल शोषिते नितती क्षमा. आठवे यजमान रूप हि मूर्त जो धरितो सदा. श्री शिवा भजते अशा मज बाधते न च आपदा. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. राजा बलीच्या यज्ञस्थली भगवान अवतीर्ण होत आहेत. त्यांची पूजा वगैरे बली करतोय आणि यथायोग्य सर्व काही त्याला पूजन वगैरे झाल्यावर आता तुला काय पाहिजे, मी किती मोठा आहे हे सांगतायत आणि तुला हवं ते माग असं ते सांगतायत. आणि त्याच वेळेस इकडं शुक्राचार्य राजाला संपूर्ण जाणतायत की हा कोण आला, हा एवढा गोड कसा बोलतोय, हा कोण असेल. आणि ह्याला आणि एकीकडं काय आहे हे जेव्हा त्याने तुझ्या कुळामध्ये धर्माचा म्हणजे अंश आहे, दानशूरता आहे, विरोचनाचं दान प्रसिद्ध आहे तुझ्या वडिलांचं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी सांगतात. भक्त प्रल्हादाचा तू नातू आहेस, म्हणजे तू भगवंताचा भक्त आहेस, अशा कुळातला आहेस. हे सर्व ते म्हणतो. भली विचार करतात की अरे हा नक्कीच आत्मज्ञानी असणार. याचं वय तर किती लहान आहे, जेमतेम 5-7 अगदी 7 वर्ष धरलं मुंजीचं वय, 5 नाही तरी 5-7 वर्षापेक्षा काही हा मुलगा मोठा नाहीये. आणि तो एवढं ज्ञान माझ्या कुटुंबाबद्दल आपल्या परंपरेबद्दल सांगतोय, त्या अर्थी नक्की हा आत्मज्ञानी असेल. आणि नेमकं तेच सगळं त्याचं बोलणं ऐकून शुक्राचार्य दैत्यगुरु हे विचार करतात की अरे हा एवढा ठासून ह्याच्या कुळाबद्दल कसं बोलतोय, हा याचक म्हणजे आलाय तरी कोण. आणि ते ध्यान लावून बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे हा तर परमात्मा आलाय. मग ते लक्षात येतं की अरे ही खूप मोठी गोष्ट झाली आणि आता याला अडवायलाच पाहिजे. ते खूप मध्ये येतात आणि त्याला सांगतात की अरे नको, हे कोण आहे, तू ओळखलं नाहीस पण मी याला पूर्ण जाणलंय. हा कोण आहे, हा बटू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे. एष वैरोचने साक्षात भगवान विष्णू सख्यया.
कश्यपादती दितेर जातो देवानाम कार्यसाधका. देवांचं कार्य साधण्यासाठी कश्यप आणि आदितींनी धारण केलेलं म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आलेला हा भगवंताचा अवतार आहे. तू राजा दान देण्याची गडबड करू नकोस. ह्या ब्रह्मचार्याची पावलं तू जाणत नाहीस. हा देवांचं काम सिद्ध करायला आलाय म्हणजे नक्कीच गोळ आहे. आणि त्यात तो म्हणतो की महाराज ह्या सांगतो द्यायचंच असेल तर विवेक जागृत ठेव आणि तुझ्या पावलाने 3 पावलं दे. मग त्यावेळेस राजा विचारतो की अरे तू आत्मज्ञानी पुरुषासारख्या गप्पा मारतोयस पण अव्यवहार्य लहान मुलासारखी पुन्हा तुझी बुद्धी झाली. म्हणजे आता तुला मी काय द्यायचंय तर तू 3 पावलं म्हणतोयस. ही 3 पावलं मी माझ्या ह्याने देऊ का? तर तो म्हणतो आणि 3 पावलात भूमी काय होतं? तर तो छोटा मुलगा सांगतो की एक घटनाच घडली तशी की मी संध्येला बसलो होतो आणि ज्या भूमीवर संध्या करायला बसलो होतो ती भूमी एका गृहस्थाची होती. त्यांनी मला त्या भूमीवर संध्येला बसलं बघून मध्येच आला आणि हुसकून दिलं आणि मला संध्या अर्धवट छोटावी लागली. म्हणून मी आता अशी याचना करतोय की मला निदान माझं संध्या कर्म करायसाठी राजा तू दिलेली भूमी कामी येईल. बघ आता तुला द्यायचं असलं तर दे. माझ्या पावलांनीच 3 पावलं भूमीत मी संध्येला बसू शकतो. आता असं सांगितल्यावर अरे त्याच्या धर्मकार्यात आपण बाधा आणायला नको. हे म्हणतात माझ्या पावलाने देतो तर ते म्हणतात नको. माझं पाऊल सफिशियंट आहे. मी केवढा बसतो हे मला माहिती आहे. मला केवढी भूमी लागते. माझ्या पावलाने तर मला माझी भूमी बास आहे. तुझ्या पावलाने त्या भूमीवर मी कशाला येऊ? हे सगळं त्याला म्हणजे आपल्या भाषेत लॉजिकली पटतं. आणि हा इकडं शुक्राचार्यांचं दुसरंच चालू असतं की अरे तुला कल्पना नाहीये हा परमात्मा आहे. आणि मग शेवटी ते बलिराजा म्हणतात की गुरु दैत्य गुरु आपण शांत व्हावं. आपण जे काही सांगत आहात ते खूप क्वचित खरंही असेल पण आता बघा की देवाला भगवंताला माझ्या दारात याचक म्हणून उभारले आणि माझे आजोबा भगवत भक्त होते. हा याचक जर विन्मुख गेला तर मला या कुळाला कलंक लावण्याचा केवढा दोष लागेल. तर तुम्ही विचार करा, कृपा करा आणि शांत व्हा. आता मी प्रत्यक्ष फक्त संकल्प करायचा ठेवलाय. वाणीने मी त्यांना जे पाहिजे ते देतो असं शब्द दिलाय. त्यामुळे ते तर मला देणं भागच आहे. त्यामुळं मी आता हे देणार आहे. एक भागवतामध्ये आणखीन एक श्लोक आलाय की आपण 60 नंतरच्या लोकांनी तो विचार करणं गरजेचा नाहीये. वास्तविक हा तरुणपणे विचार करायचा विषय आहे. धर्माय यशसेर्थाय कामाय स्वजनाय च पंचधा विभजिन वित्त मिहा मूत्रच मोदते. म्हणजे धनाचा एक भाग धर्म कार्यासाठी खर्च करा, एक भाग कामाकरता वापरा, एक भाग कीर्ती संपादन करण्यासाठी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खर्च करा, एक भाग वृद्धापकाळाची सोय म्हणून बाजूला ठेवा. हे इतक्या म्हणजे भागवतातला हा 8व्या अध्यायातला एक आहे. 8व्या स्कंदातल्या 19व्या अध्यायातला 37वा श्लोक आहे. किती वेळोवेळी म्हणजे व्यवहाराचं ज्ञान सुद्धा सहज जाता जाता व्यास देत आहेत की म्हातारपणी कुणापुढेही हात पसरू नका. तुमच्या कुणावर ती वेळ यावी असं मला वाटत नाही. यासाठी ते स्वच्छ सांगतायत की तुम्ही म्हातारपणाच्या वृद्धापकाळाच्या सेवेसाठी ठेवा. वृद्धापकाळात ज्या वृद्धांजवळ पैसा नसतो त्यांना अपमानित स्वपुत्रांकडं अपमानित जीवन जगण्याची पाळी येते. हे व्यावहारिक सत्य म्हणजे त्या काळात सुद्धा होतं किंवा असू शकतं, हे होऊ शकतं ह्याची कल्पना करून त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या वृद्धापकाळाची सोय आपणच करा. आणि मग शुक्राचार्य तरी परोपरीने हे सगळं हा एक ह्याच्यात मध्येच श्लोक आलाय म्हणून सांगितलं की तू राजा अरे विचार कर, तुझं सगळं सर्वस्व दानाला जाईल, तुझ्याजवळ काहीही राहणार नाही. तुझ्या वृद्धापकाळी तू काय करशील?
असा सल्ला ते देत असतात. पण आता ते म्हणतात की आता दानासारखं पुण्य नाही आणि गृहस्थाश्रमी आहे मी आणि मला आयती संधी आली आणि तुम्ही तर म्हणता हे भगवान आहेत. मग अशा वेळी मी त्याच्यापासून विनमुख कसं होऊ, हे तुम्हाला तरी पटतंय का? त्यामुळे मी आता संकल्प करायची इच्छा करतो. आणि मी तर शुक्राचार्य म्हणतात मी नाही संकल्प सांगणार. मग आता केवढी मोठी पंचायत आली. आणि हा जो छोटा बटू असतो हा म्हणतो मला सगळं येतं, मी संकल्प तुम्हाला सांगू शकतो. मग हे त्याचं बोलणं ऐकून ते म्हणतात ठीक आहे तू सांग बाबा संकल्प मी घेतो. आणि ते पाणी सोडायला लागतात तर शुक्राचार्य सूक्ष्म रूप धारण करून त्या झारीच्या तोंडाशी जातात आणि बसतात की जेणेकरून पाणीच हातावर पडू नये. मग एक खालचं काडी घेतात भगवान बटू आणि ते त्या झारीच्या तोंडात आत घालतात. शुक्राचार्यांच्या डोळ्यात काडी घुसते, ते आपोआप बाजूला होतात आणि मग त्यांना हवा तो संकल्प ते बलिराजाकडनं करून घेतात. आणि तरी इकडं शुक्राचार्य त्यांचा संकल्प करणं चालू असतं आणि इकडं शुक्राचार्य अत्यंत आपल्या भक्ताबद्दल ह्या दैत्य कुळाबद्दल अतिशय प्रेम असल्यामुळं जीवाच्या काकुळतीला येऊन ओरडत असतात, अरे तू राजा प्राणसंकट येत आहे तुझ्यावर, हे दान देऊ नको, अजिबात देऊ नकोस, माझं ऐक, तुला ह्याच्यामुळं कीर्ती तुझी लयाला जाईल. आणि हा म्हणतो गुरु माऊली यामुळे माझी कीर्ती अजरामर होईल, तुम्ही शांत व्हा, एवढा त्रागा करून घेऊ नका. आणि जर व्हायचंच असेल माझं नुकसान तर प्रत्यक्ष भगवंताकडनं होतंय ना, मग ह्याच्यासारखं भाग्य काय. म्हणजे हे व्यवहार्य बोलणं आहे, लक्षात घ्या. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी शेवटपर्यंत गुरुंनी प्रयत्न केला की शिष्याला वाचवायचा. वास्तविक गुरुचं काम असतं की शिष्याला ईश्वरापर्यंत न्यायचं. पण ह्याचं इंटेन्शन काय आहे भगवंताचं की त्याला ह्याच्यापासून पदच्युत करायचं. त्यामुळं ते जाणून ते त्याला सांगायला परोपरीने सांगतात की राजा या संकल्प सिद्धीला तयार होऊ नको, तू संकल्प आत्ता या मिनिटालाही थांबव आणि तत्काळ तू विन्मुख हो, असा बरोबरीने सांगतायत. आणि मग भगवान सरते शेवटी अगदी शुक्राचार्य झारीचे तोटीतून म्हणजे बसतात, झारीच्या ते जे आतली जाळी असती त्याच्यावर बसतात. पण तिथेही भगवान हे बटू काडी लावतात दर्भाची आणि त्या डोळ्यात घुसते आणि ते शेवटी बाहेर येतात. आपला आता नाईलाज येतात, जे होईल ते बघत बसावं असं ते ठरवतात. आणि मग हे बघता जे सांगितलेलं असतं आपल्या त्या गुरूंनी, तरी त्यांनी हे परवानगी दिली नाही. ते म्हणतात तुला शाप देतात की तुझं सर्व राज्य जाईल, म्हणजे तू जवळ काहीही राहणार नाही, तू राज्यहीन होशील वगैरे असं ते शाप देतात. आणि त्याला वेळ लागत नाही, तो शाप तत्काळ सत्यात उतरतो. कारण बघता बघता भगवान विशाल काय होतात. वामनांनी एका पायाने संपूर्ण पृथ्वी नापली, दुसऱ्या पायाने ते ब्रह्मलोक व्यापून टाकले. म्हणजे स्वर्गातलं माझं राज्य आहे, त्यांनी त्रैलोक्यात राज्य करतो म्हणलेलं असतं, त्याचं स्वर्गभूमी पूर्ण व्यापून टाकलेली आहे. आता ह्याच्याकडं काहीही राहिलेलं नाही. वामनाचे म्हणजे तिथं ब्रह्मदेवांनी वामनाच्या पायाचे पूजन केलेले आहे. दोन्ही पावलात बळीचे साम्राज्य सामावले. आता तिसरा पाय कुठं ठेवायचा. आणि ते बलीला देव म्हणतात, तो बटू वामन म्हणतात की अरे हा संकल्प तुझा पूर्णच होत नाही, बस 2 ह्याच्यात तर माझे पृथ्वी आणि हे ब्रह्मलोकापर्यंत पाय पोचलाय, आता काय करशील, मी तिसरा पाय कुठं ठेवू. तर संकल्प सिद्ध होणार नाही एवढं करून म्हटल्यावर तो म्हणतो असं कसं, संकल्प तर सिद्धीला जायलाच पाहिजे. आणि मग बळीराजा खूप धीर करून म्हणतो की देवा, आपण जे महात्मन आपण जे काही हे भव्य रूप घेतलंय हे अलौकिक आहे. आज साक्षात आपण भगवंत माझ्या दारात याचक म्हणून आलेले आहात. आता तिसरं पाऊल ठेवायला नाही म्हणून विन्मुख जाऊ नका तेवढ्यासाठी. आता मी तत्काळ माझा हा देह तरी आहे,
या माझ्या माझ्या मस्तकावर आपलं चरण ठेवा. असं म्हटल्यावर देव त्याच्या मस्तकावर चरण ठेवतात आणि त्याला पाताळात गाडतात. म्हणजे प्रत्यक्षात फक्त चरण ठेवलं आहे, कारण नंतर त्याच्यावर खूप उहापोह केलाय आणि शेवटी स्वतःहून बली खाली पाताळात जातो. कारण त्याच्या ही अवस्था बघून प्रत्यक्ष प्रल्हाद प्रकट होतात. म्हणतात, देवा अरे काय हे, म्हणजे जे केलंस ते योग्य केलंस. या माझ्या मुलांना अहंकार झाला होता का, काय झालं? तर म्हणतो, मी सगळं, माझा जो भक्त असेल त्याचं सगळं सर्वस्व हिरावून घेतो. तसं तो तुझा भक्तच आहे. हा बली पण माझा भक्त आहे, त्याचं मी सर्वस्व हिरावून घेतलं आणि त्याला मी पुढे इंद्रपदापर्यंत देणार आहे. त्यामुळे तू बस, काही काळजी करू नका. तर प्रल्हाद म्हणतात की देवा, काही मला काळजीचं कारणच नाही, कारण तुझा चरणस्पर्श झाला, माझ्या नातवाच्या मस्तकावर तू चरण ठेवला, ह्यातच त्याचा उद्धार झालाय. तो प्रत्यक्ष ब्रह्मलोकापर्यंत निश्चित जाईल, ह्याची मला आता पूर्ण खात्री आहे. हे खूप चांगलं काम केलं. आमच्याकडनं काही अपराध झाला असेल तर म्हणून तो नमस्कार करतो देवांना, प्रदक्षिणा घालतो आणि ते जातात. बलीचं सुद्धा कौतुक करतात की निर्णायक क्षणी प्रत्यक्ष गुरु विरोधात गेले असताना सुद्धा तू आपला हे का सोडला नाहीस आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण ठेवून तू हे जे उत्तम काम केलेस ते कौतुकास्पद आहे. आणि तू देहाहंकाराला मानलं नाहीस. देहाचा अहंकार हा भयंकर असतो, तुला त्याचं ममत्व आलं नाही आणि तू स्वतःची मान पुढे देऊन भगवंताचा आपला शब्द पाळलास, हे निश्चित कौतुकास्पद गोष्ट आहे. असं म्हणून ते प्रल्हाद बलीचे कौतुक करतात आणि निघून जातात. आणि मग ही स्वतः विद्यावली राणी परमेश्वराची प्रार्थना करते, प्रभू हा संसार आपली लीला आहे हे मी जाणतेच, आपण त्या सर्वांचे स्वामी आहात. माझे पतिदेवांचा उद्धार करा अशी मी आपणास शरण म्हणजे भावात विनंती करते. पण आणि ती नवऱ्यालाही म्हणते की तुम्ही प्रत्यक्ष जरी हे केलेलं असलं, डोक्यावर पाय ठेवायला सांगितलं असला तरी तुम्ही त्यांना शरण जा मनोमन, असं एक उपाय सांगते. आणि ते म्हणतात, जरी खरंच आहे मी मनोमन शरण आहे, हेच त्याच्यातनं दाखवलंय मी. आणि त्याप्रमाणे हा महादानी व म्हणून बलिराज प्रसिद्ध झाला. त्याचा थोडाही अहंकार टिकला नाही. जिथं प्रत्यक्ष परमेश्वराने पाय ठेवला तिथं कशालाही वाव मिळत नाही आणि तो फार श्रेष्ठाच्या इंद्रपदापर्यंत पोचला. बळी म्हणजेच बलवान, धन दौलत इस्टेट सर्व विषयात बलवान हा माणूस असा प्रभूजवळ जाऊ शकत नाही. आणि भक्त भक्तीतच असावा, बलवान असावा. बळी भक्तीतच बलवान होता आणि ही म्हणून प्रभूला ही लीला करावी लागली. त्याच्यात खूप ईश्वराबद्दल प्रेम होतं. त्याला आपल्या आजोबांबद्दल विलक्षण म्हणजे त्यांचं मोठेपण माहित होतं आणि ते भगवंताचे भक्त आहे त्याच्याबद्दल एक म्हणजे छान वाटायचं आणि आपणही तशी भक्ती काहीतरी करावी असं त्याच्या मनात यायचं. आणि अशी ही सुवर्ण संधी त्याला मिळाली आहे. आणि हे तत्वादृष्ट्या बघायचं झालं तर प्रभू सस्वरूप करण्यास 3च पाय भक्ताच मागतात. एक म्हणजे तन, दुसरं मन आणि धन. तनाने आणि मनाने प्रभूची सेवा लोक करतात. द्रव्याचा उपयोग सत्कार्यात करा, म्हणजे शरीरात वामन अवस्थेत वामन आपल्या प्रत्यक्ष वामन येईल असं म्हटलेलं आहे. की किती सोपं करून भागवत टीकेमध्ये म्हणतात, तोही विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आणि अशा रीतीने म्हणजे सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. आणि मग विद्यावरी राणी पतीस विनवीत असते की आपण सर्वेंद्रियासहित शरण होऊन आज जे काही श्रेष्ठत्व प्राप्त केलंय ह्याची तोड नाही. मला खूप अभिमान वाटतो आपला आणि तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि कृष्णम वंदे जगद्गुरु हे म्हणतात तसं तुम्ही प्रत्यक्ष जगत जे त्या परमात्म्यालाच आपल्या मस्तकावर धारण केलं आहे. आपण असा अर्थ काढायला काय हरकत आहे? प्रभूने आपल्या मस्तकावर पाय ठेवलाय असं म्हणण्यापेक्षा तुम्ही समजा की म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल असं ती सांगते
की तुम्ही तुम्हाला भगवंताचं चरण मस्तकावर धारण केलंय, म्हणजे तुमचा खूप ही एक आनंदाची गोष्ट वाटेल. ते म्हणतो नाही, देवानी मला आपल्या पायाखाली घेतलंय, ह्यातच मला आनंद आहे, मला असं काही वाटत नाही. म्हणून दोघंही पुन्हा पुन्हा भगवंताला शरण जातात. एक अद्भुत कथा बलीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्याला पाताळात गाडलं जातं. देव सांगतात, तुला सदैव तिथं माझं सभोवती अस्तित्व जाणेल आणि तिथं मी तुझा द्वारपाल म्हणून काम करेन. आणि त्याप्रमाणे भक्ताला देवाने शब्द दिल्याप्रमाणे ते राहिले. सुतलामध्ये, सुतल म्हणजे तलातल, वितल, सुतल असं जे त्याचं पाताळाच्या ज्या ग्रेड आहेत त्यातल्या सुतल अशा ह्याच्यामध्ये तो बळीराजा गेलाय असं सांगितलंय. आणि तिथं त्याचं साम्राज्य होतं, तिथं पुन्हा तोच राजा होता आणि त्याचं सर्व काही विलक्षण आपण बघतोय की बली पूर्ण भगवंताच्या म्हणजे जे काही स्थिती आहे त्याला शरण गेलाय आणि आता होतंय ते होऊ दे म्हणतायत. पण बलीचे जे सेवक असतात, त्यांना त्याचे सैनिक असतात, त्यांना हे बघवत नाही की आपला राजा असा हतबल झालाय, त्याने 2 पावलात आपलं सर्वस्व या शत्रूने हिरावून घेतलंय, म्हणून ते आपली शस्त्र उगारून जे पार्षद वगैरे भगवंताबरोबर असतात त्यांच्या अंगावर धावून जातात. पण त्यांचं हजारो हत्तीचं बळ असल्यामुळं ते निष्प्रभ ठरतात. पण मग त्यांना बली मात्र शांत करतो. अरे तुम्ही शांत राहा, असं हे करू नका, हा आत्ता काळ आपल्याला प्रतिकूल आहे आणि माझ्याच गुरुने मला जो शाप दिलाय की तुझं सर्वस्वाचं हरण होईल ते होतंय, तुम्ही फक्त आता अवनतीकडे बघा आणि तुम्ही हे असं काही करू नका, असं तो आपल्या सैनिकांना सांगतो. पण तेवढ्यात त्याने काहीही करू नये किंवा प्रत्यक्ष बलीची बुद्धी फिरू नये म्हणून गरुड त्याला वरुण पाशाने घट्ट बांधून टाकतो. आणि म्हणजे आता तो हे बघितल्यावर ते जे सैनिक असतात ते पाताळात निघून जातात. आणि आता हे त्याच्या डोक्यावर पाय ठेवायची गोष्ट होते. पण शुकदेवजी सांगतात, बलीची गोष्ट ऐकून भगवंताच्या पार्षदांकडून हारायला लागलेले दैत्य सेनापती दानव रसातळाला निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर भगवंताच्या हृदयाची गोष्ट जाणून, कारण हे भगवंतच इच्छा होती त्यांची, हे गरुडाने जाणलं म्हणून गरुडाने वरुण पाशांनी बलीला बांधलं. आणि खरं तर त्या दिवशी त्यांच्याकडे सोमपान यज्ञातला जो विधी असतो तो व्हायचा होता. जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूने बलीला अशा प्रकारे बांधवले तेव्हा पृथ्वी, आकाश, समस्त दिशांमध्ये लोक हाय हाय करू लागले. बली वरुण पाशांनी बांधलेले होते, त्याची संपत्ती त्याच्या हातातून निघून गेली होती, पण तरी सुद्धा त्याची बुद्धी मात्र निश्चयात्मक होती. त्याला म्हणजे पळून जायचं नव्हतं किंवा आपण दिलेला शब्द फिरवायचा नव्हता. त्यासाठी देवाने त्याची खूप परीक्षा बघितली, पण तो कशालाही बदला नाही. त्याची शेवटपर्यंत बुद्धी तीच राहिली. देव त्याला म्हणतात, हे असुर, म्हणजे राजा नाही म्हणत, हे असुरा, मला तू 3 पावले पृथ्वीची दान दिलीस, 2 पावलात मी समस्त पृथ्वी आणि स्वर्गलोक हे केलं आणि आता 3रं पाऊल कुठं ठेवायचंय विचारतोय. कारण मी हे सर्व करायचे कारण काय, तर तुला फार अहंकार झाला होता. तू म्हणत होतास की जिथपर्यंत सूर्याची गरमी पोहोचते, जिथपर्यंत ढग जाऊन पाऊस बरसवतात, जिथपर्यंत नक्षत्र चंद्रम्याची किरणे पोचतात, तिथपर्यंत सारी पृथ्वी माझ्या अधिकारात आहे, समस्त विश्व माझ्या अधिकारात आहे, हा तुझा अहंकार होतो. पाहता पाहता मी तर हे सर्व तुझं आता हरण केलेलं आहे. तरी पण ती प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण तू करू शकणार नाहीस, कारण 2 पावलातच माझं हे झालंय. मग त्यावेळेस तो जो याचकाला देण्यापासून फिरतो तो ती गोष्ट खरी नाही. तर मला असं वाटतं, म्हणजे इथं तो म्हणतो की तुला नाही का वाटत की अजूनही फिरावं किंवा हे थांबवावं वचन दिलेलं आणि यज्ञ पूर्ण करून राहावं, मला मी दिलेलं वचन परत घेतो, असं तुला म्हणायचं असलं तर बघ बाबा, असं देव अगदी म्हणजे आपण म्हणतोय निर्णायक क्षणी 11th आवरला म्हणतायत की ह्याची बुद्धी चळतीये का हे बघायसाठी. पण म्हणजे ते शुकदेवजी सांगतात, परीक्षिता, अशा प्रकारे
भगवंताने असुरराज बलीचा खूप तिरस्कार केला आणि धैर्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण दैत्यराज बलीने म्हटले, हे देवतांचे आराध्य दैव, आपली कीर्ती फार पवित्र आहे. आपण काय गोष्ट असत्य मानता, असे काही नाहीच. मी त्याला सगळे खरे करून दाखवतो. मला नरकात जायचे भय नाही, राज्य हरण्याचे तर नाहीच नाही. मला फुटकी कवडी सुद्धा नको. आपण हवा तो घोरदंड द्या. मला ह्या वरुण पाशाने बांधण्याचेही भीत नाही. पण मला जर फक्त भीती कशाची असेल तर ती अपकीर्तीची. आपल्या पूजनीय गुरुजनांद्वारे झालेला दंड तर जीवमात्रासाठी फार अत्यंत वांछनीय आहे, लांछनास्पद आहे. कारण तसा दंड माता पिता भाऊ सुहृद यांना मोहवश देऊ शकत नाही. आपण गुप्तपणे अवश्य आम्हा असुरांना शिक्षा करतच होतात. तरी पण आमचे श्रेष्ठ परम गुरु शुक्राचार्य आमचे सदैव रक्षण करत होते. आम्ही लोक धन कुलीनता बल आदींच्या मदाने म्हणजे हे सर्व त्यांच्याच कृपेने प्राप्त करू शकलो. आणि आता मात्र आम्हाला प्रचंड दंभ झाला होता, दर्प झाला होता, मदाने आम्ही आंधळे होऊन गेलो होतो. आणि आमच्या बरोपासून तुम्ही हे सर्व हिसकावून घेतले आणि आमचे बरोबर डोळे उघडले. आपण आम्हा लोकांवर जे उपकार करता त्याचे मी काय सांगू. अनन्य भावाने योग करणारे योगी पण जे सिद्ध करू शकत नाहीत, ज्या सिद्धी प्राप्त करू शकत नाहीत, त्या सिद्धी माझ्या पूर्वजांना तुम्ही दिल्या. म्हणजे हिरण्याक्षाच्या वधाची त्यांनी गोष्ट सांगितली. असा महिमा अनंत आपल्या अनंत लीला आहेत. आपण मला वरुण पाशाने बांधले आहात, त्यामध्ये मला काही लज्जा नाही किंवा अपमानही वाटत नाही किंवा मी त्याबद्दल व्यथा व्यक्त करत नाहीये. पण मी म्हणजे आपल्या अंकित आहे असं सांगतोय. प्रभू, माझे पिताजींचे पिताजी म्हणजे आजोबा प्रल्हादजींची कीर्ती सर्वस्व विश्वात जगप्रसिद्ध आहे. आपल्या भक्तात ते श्रेष्ठ मानले जातात. अनेक प्रकारचे दुःख त्यांना आमच्या पंजोबांनी दिले, पण ते कशामुळेही बदले नाहीत. आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तुमच्यावर निछावर केलं होतं. अशा माझ्या आजोबांच्या कीर्तीला मी जर ह्याच्यापासून विन्मुख झालो, दिलेल्या शब्दापासून परत फिरलो, तर मी अपकीर्ती म्हणजे मिळवेन, त्यांची कीर्ती मी धुळीला मिळवेन. आणि म्हणून हे शरीर घेऊन काय करायचंय, ते तर एक ना दिवस सोडावेच लागते ना. धनसंपत्ती स्वजन लुटतात, ते डाकू लुटारूप्रमाणेच स्वार्थ साधायला आलेले असतात. पत्नी जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवते, तिच्याबद्दल काय होता मोह कमी होत नसतो. हे सर्व असते, ह्याच्यातनं आयुष्य गेल्यावर ते एक ना एक दिवस देह जायचाच आहे. त्यामुळं मला त्या देहाचं काही अप्रूप नाही. म्हणून तुम्ही माझ्या मस्तकावर बेलाशक पाय ठेवा आणि मला पाताळात ढाळा. त्याचं हे सगळं बोलणं ऐकलं की तिथं बलिराजा बोलतच होते. तोपर्यंत उगवणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल सगळ्यांना प्रेमपूर्वक भावना उत्पन्न होईल असे प्रल्हादजी प्रकटतात. राजा बलीने पाहिले की आपले पितामह समोर आहेत, पण आपण वरुण पाशात बद्ध आहोत. त्यांचे डोळे असूनही भरून आले. त्यांनी प्रल्हादजी अतिशय सुकुमार कोमल कमलाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांच्या अंगावर पितांबर होता, उंची पितांबर होता आणि लांबच लांब भुजा होत्या. अतिशय विलोभनीय रूप होते. ते प्रल्हादजींची वास्तविक समोर आल्यावर पूजा करायचे, पण आज ते काही करू शकत नव्हते. फक्त त्यांच्या डोळ्याला धारा लागतात बलीच्या आणि मस्तक खाली करून ते नमस्कार करतात. प्रल्हादजीने पाहिले की भक्तवत्सल भगवान तिथंच आहेत. नंद सुनंद व आधी त्यांचे जे पार्षद आहेत, जय विजय, हे सर्व त्यांच्या सेवेला तिथं तत्पर आहेत. आणि मग ते प्रल्हादजी म्हणताय की देवा, नक्कीच तुझा काहीतरी माझ्या या नातवावर विलक्षण कृपा करायचा उद्देश आहे, म्हणूनच तू त्याचं सर्वस्व हरण केलं. पहिल्यांदा तू त्याला हे दिलीस, काय म्हणायचं, इंद्रपद दिलंस, पण नंतर तू सगळं हरण करून घेतलंस. हे निश्चित तुझं काहीतरी कृपेला तो पात्र आहे, म्हणूनच तू हे करतो आहेस. देवा,
आपण बलीला जे कृपापात्र समजला आहात ते इतके आहे की त्याने क्षणामध्ये राजलक्ष्मीचा त्याग केला, हे त्रैलोक्याचं साम्राज्य तुच्छ मानलं आणि माझ्या मस्तकावर चरण ठेवा मांडला. ही किती मोठी गोष्ट आहे प्रभू. लक्ष्मीच्या मदाने विद्वान लोक सुद्धा मोहित होतातच ना. हा तर माझा नातू, आम्ही असुर कुळातले आहोत, त्यामुळं मी त्याचं समर्थन करतोय असं नाही, पण स्वभावतः आम्ही लोभी असतो. म्हणून आम्ही पुरुष मदाने, लक्ष्मीच्या मदाने जर बहकत गेलो नाही तरच विशेष. पण तरी सुद्धा त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले. तुझं स्मरण त्यांनी कधीही सोडलं नाही. परीक्षित, प्रल्हादजी हात जोडून असं म्हणून मी तुला, तूच सर्वसाक्षी परमेश्वर त्याच्या हृदयातही विराजमान आहे, जो सर्वत्र आहे, अशा परमात्म्याला मी वंदन करतो आणि माझ्या नातवाबद्दल कृपाच पात्र असलेल्या नातवाला म्हणजे आशीर्वाद देतो असं ते सांगतायत. शुकजी म्हणतात की परीक्षित, प्रल्हादजी हात जोडून उभे होते. तेवढ्यात ब्रह्माजी आले. त्यांनाही काही सांगायचं होतं. बलीची म्हणजे परम साध्वी विंध्यावती पण आली. तिला आपल्या पतीला असं बांधलेलं बघून खूप दुःख झालं आणि ती म्हणते की करता असं वरता माझा पती असताना त्याच्यावर अशी वेळ आली. ही केवळ म्हणजे आमच्या कर्मानीच असेल, पण आम्ही हे जे सत्कर्म यज्ञाचं करायला घातलंय ते अयोग्य होतं का? त्याच्यात काही चूक झाली का? देव तसं काही नाही म्हणतात. पण तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणतात की देवा, अरे हा बली तर किती श्रेष्ठ आहे, त्यांनी छान कर्म केलंय, तो उत्तम म्हणजे भक्त सिद्ध होतोय, तो प्रल्हादांचा नातू आहे, त्यांनी सर्वस्वाचं हरण केलंयच ना त्याच्यात. मग आता तू त्याला ह्या पाशात का गुंडाळतो, त्याला दुःख का देतो? का कचून बांधलेला असतो तो वरून पाश, म्हणजे त्याला दुःख होतंय असं ते म्हणतात. तर त्याच्याकडे बघून भगवान हसतात आणि मग ते सांगतात की अरे, मी ज्यावेळेस एखाद्याला आपली कृपा करतो एखाद्यावर, त्यावेळेस मी त्याचं सर्वस्वाचं हरण करतो आणि तन मन धन अर्पण मी त्याचं हरण करतो, संपूर्ण हरण करतो. त्यावेळेस काय आहे, जीवाला आपले म्हणजे प्रेमबल, ह्याच्यावर भागवतकरांच्या टीका सांगते, आपले प्रेमबल वाढवाल तर बली बनाल, म्हणजे परमात्मा तुमच्या अंगणात येईल आणि भिक्षा मागायला. आणि ज्यावेळेस जीवमात्राला तन मन धन मागतात त्यावेळेस त्या 3 वस्तू भगवंताला दान दिल्या पाहिजे. आणि त्या 3 वस्तू म्हणजे शरीराने सेवा करीत राहून देहाभिमान नष्ट केला पाहिजे. देहाभिमान नष्ट करत असताना आपोआप अहंकार गळून पडतो, ती मनाने सेवा घडते नंतर, आणि मग धनाने धन संपूर्ण अर्पण करून आता मी त्याचं धन हिसकावून घेतलं म्हणजे त्याची तन मन धनाने सेवा पूर्ण होईल, त्यासाठीच मी हे त्याच्यावर केलेली कृपा आहे. पण हा तो म्हणतो की मला त्याच्यात तेव्हा काहीही वाईट वाटत नाहीये, मी तुम्ही दिलेली सर्व आपली हे मान्य करतो. आणि मग देव म्हणतात की तू विश्वकर्म्याकडनं मी सुतल लोकामध्ये ऐश्वर्य संपन्न सुतल लोक निर्माण करून घेतलाय, तू तिथे राज्य कर आणि पुढे सावर्णी इंद्राचं ज्या वेळेस आगमन होईल तेव्हा तू तो सावर्णी इंद्र म्हणून तू प्रस्थापित तिथं होशील, असं त्याला आशीर्वाद देतात. आणि तोपर्यंत तू त्या खाली पाताळात राहा. हा तर खूप आनंदित होतो. बली म्हणतो देवा, मला इंद्राच्या राज्यापेक्षा स्वर्गाच्या राज्यापेक्षा हे फार छान वाटतंय, कारण तू शब्द दिलायस की मी द्वारपाल होतो आणि माझा सहवास तुला सदैव राहील. मग हे किती आनंदाची गोष्ट आहे. मी पाताळ लोकात असलो तरी जर जिथं तुझा सहवास आहे, तो पाताळ असला तरी किती रम्य असेल, आणि तिथून योग्य वेळी तुझं सर्व हे पाप क्षालन झाल्यानंतर जी शिक्षा द्यायची ती संपल्यानंतर तू स्वर्ग लोकात पुन्हा जाशील हे सांगितलंच. पण मला त्याही पेक्षा आत्ता मिळालेली शिक्षा मी आनंदाने स्वीकारतो, असं म्हणून भगवंताला वंदन करतो मनोमन. तो तर बांधलेलाच असतो आणि सुतल लोकामध्ये खाली गमन करतो. इथं काय म्हणलंय की भागवतकार टीका करताना देव त्याचे
ज्यावेळेस म्हणतात की मी तुझा सेवक होऊन द्वारपाल होऊन रक्षण करीन, त्यावेळेस देव म्हणतात की जो दान घेतो तो बंधनात फसतो. वामन अवतारात भगवान ह्याच्या बंधनात फसले, तेव्हा सर्वांनाच आनंद झाला, पण फक्त रुक्मिणी म्हणजे दुःखी झाली. आणि पुढे असं म्हटलंय की एकदा ती देव येत नाहीयेत, कुठं दिसत नाहीयेत, आणि मग ती म्हणते की हे देव गेले कुठं? तर नारद सांगतात की पाताळात आहेत. आणि मग ती आपण जे रक्षाबंधन म्हणतो त्या दिवशी ती श्रावण पौर्णिमेला जाऊन मी धर्माची बहीण समज आणि माझ्या पतीला दे परत असं विनंती करते, माझं सौभाग्य रक्षण कर, आणि बली तिला आनंदाने परत देतो. असं एक आख्यायिका आहे, ती भागवतात नाही, पण भागवतकारांच्या टीकेमध्ये त्याचा उल्लेख आहे, म्हणून मी ते तसंच जाता जाता सांगितलं. ब्रह्मदेवा म्हणून ते ब्रह्मदेवांनी जो प्रश्न निर्माण केलेला असतो की मी पूर्ण कृपाच जीवावर करत असतो, मी कुठलाही अन्याय करत नसतो, मी त्याच्याकडून सर्व धन घेतलंय, सगळं घेतलंय, आणि त्याला वरुण पाशाने बांधलंय जरी असलं तरी तो खाली गेल्यावर आपोआप तो पाश गळून पडेल. आणि तसंच होतं, तो तिथं खाली जाऊन राजा होतो. खूप अप्रतिम आहे ही गोष्ट. आणि असं सांगितलंय की ज्यावेळेस आपल्या घरात पितृकार्य असतं त्यावेळेस अवश्य ही गोष्ट ऐकावी, त्यामुळं इतरांना मोक्ष मिळतो. महाप्रभूंनी सुद्धा म्हटलंय की मी भगवंताला शरण आलो आहे, ज्याला अखंडित स्मरण असते सिद्ध होय. शुक्राचार्य सांगतायत की राजा म्हणजे देवा की तू मग शेवटी बलीला राज्य दिलंस, भले ते रसातळातलं आहे, म्हणजे सुतलातलं आहे, पाताळातलं आहे, तरी माझा शिष्य तिथं तुझ्या समवेत राहतो, ह्याच्यात मला आनंद आहे. त्यावेळी देव सांगतात की शुक्राचार्य आता हे सर्व राहू दे, बली त्याच्या ठिकाणी गेलाय, पण हा जो यज्ञ आहे तो अपुरा ठेवणं योग्य नाही, तर तू यज्ञ समाप्तीच्या कामाकडे लाग आणि यज्ञाची पूर्णाहुती कर. शुक्राचार्य नाम म्हणजे मान तुकवतात आणि भगवंताला संमती देतात, आणि ते यज्ञपूर्तीच्या कामाला जातात. बाकी सर्व देवता तिथं ज्या हजर असतात त्या ह्या वामन भगवंताचे चरण क्षालन करतात, धुतात, पाय धुतात, त्याचे म्हणजे ह्या रूपातल्या देवाचं दर्शन घेतात सर्वजण, आणि सर्व आपापल्या लोकी निघून जातात. आता पुढची जी कथा आहे ती मनूचा आणि जलप्रलय. महाराज सत्यवत मनू हे कृतमाला नदीच्या किनारी तपश्चर्या करत होते, आणि ते एकाग्र चित्ते हे सगळं हा भाग आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये त्रिवेंद्रमच्या बाजूला येतो. अनेक वर्ष त्यांनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली. ते एकदा नदीत तर्पण करत होते. ऋषी तर्पणाने बुद्धी शुद्ध होते. असं फलश्रुती सांगितलंय की परमगती प्राप्त होते जीवालाही, म्हणून आणि पितरांच्या ह्याच्यात ते वाचावं. तर पुढं परीक्षित राजा शुक महामुनींना आता विचारतायत की मला श्रीहरीच्या अद्भुत कर्माची कथा ऐकण्याची इच्छा आहे. योग मायेने भगवंताने मत्स्यावतार धारण करून अद्भुत लीला केल्या. सर्व शक्तिमान भगवंताने कर्मबंधनापासून मुक्त असूनही मत्स्याचे रूप कसे धारण केले? शुकदेवजी सांगतात, राजा भगवान सर्वस्वाचा एकमात्र प्रभू आहेत, सर्वांचा एकमात्र प्रभू आहेत. गाय, ब्राह्मण, देव, साधू, वेद, धर्म, अर्थ यांचे रक्षण करण्याकरता ते शरीर धारण करतात. सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी रूपाने तेच निवास करतात आणि विभिन्न लीला करतात. स्वतः असताना तर निर्गुण आहेत, पण प्राण्यांच्या उच्च-नीच गुणांनी त्यामुळेच ते युक्त होत नाहीत. मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपी गेल्यामुळे ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय आला. ब्रह्मदेवाला झोप लागली असल्यामुळे वेद त्याच्या मुखातून गळून पडले.
जवळच असलेल्या हयग्रीव नावाच्या दैत्याने योग बळाने ते चोरले आणि श्रीहरीने हयग्रीवाची चेष्टा जाणून मत्स्यावतार धारण केला. परीक्षित, त्या समयी सत्यव्रत नावाचा राजा होता. तो अतिशय उदार होता, भगवत परायण होता, केवळ राजर्षीच असा तो होता. तो अनेकदा जल पिऊन तप करीत असे. हा सत्यव्रत चालू कल्पामध्ये विवस्वानाचा म्हणजे सूर्याचा पुत्र होता. हरीने त्याला वैवस्वत मनू केले. एके दिवशी हा राजर्षी कृतमाला नदीच्या जलाने तर्पण करीत असता, म्हणजे मगाशी सांगितलं तसं ही त्रिवेंद्रमच्या जवळची कर्नाटकातली ही नदी आहे. तिथं तो तर्पण करत होता आणि अचानक त्याच्या हातामध्ये तर्पण देत असताना ओंजळीमध्ये एक छोटीशी मासोळी आली आणि त्याने ती नदीत सोडली. पण ती मासळी पुन्हा हातात आली आणि ती म्हणजे मनुष्याच्या वाणीने राजाला बोलू लागली. राजा, तू किती दयाळू आहेस. तू जाणतोस की पाण्यातील प्राणी आपल्या जातीच्या मोठ्या प्राण्यांना खाऊन, म्हणजे मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊन टाकतात. मी खूप भिले आहे, माझ्या मागं मोठे मासे लागलेत, तर मला या नदीत पुन्हा कशाला सोडतोस. तर राजाला दया येते त्याची आणि तो म्हणतो ठीक आहे, म्हणून तो स्वतःचा हातात जो कमंडलू असतो त्याच्यात त्या माशाला सोडतो. त्या कलशामध्ये स्वतःच्या ठेवतो आणि आश्रमाकडे येतो. त्या कमंडलूमध्ये एका रात्रीतून हा एवढा मोठा होतो आणि तो रात्र झाली की राजाला म्हणतो, राजा अरे मला हे खूप सगळं तुझ्या बाजूने हा कमंडलू सर्व बाजूने टेकतोय माझ्या अंगाला, तर मला मोठं स्थान काहीतरी ऐसपैस बघ ना. मग त्याने एक मोठा माठ बघितला घरातला, त्या माठात म्हणजे त्याला सोडलं. तेथे टाकताच तो पुन्हा थोड्याच वेळात म्हणू लागला की राजा, मला येथे सुखाने राहता येईल अशी जागा नाही रे, किती छोटीशी जागा आहे. मी तुला शरण आलोय ना, मग मला राहण्यायोग्य स्थान तरी दे. मग राजाने जवळच असलेल्या सरोवरामध्ये त्याला नेऊन सोडलं. तेथे थोडक्याच काळात मत्स्यावतार मोठा झाला आणि मग एक दिवशी राजा तिथून जात असताना तो म्हणला, राजा अरे मी जलचर प्राणी आहे, या लहानशा सरोवरात मला कसं बरं वाटेल, मला मोठ्या जलाशयात नेऊन सोड. मग राजा म्हणतो, आता ह्याला समुद्रात सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. मग तिथे समुद्रात राजा, या समुद्रात मोठे बलवान मासे मगर राहतात, ते मला खाऊन टाकतील, तर तू मला सागरात काही सोडू नको. त्याचं बोलणं ऐकून राजा इतका आश्चर्यचकित होतो, मंत्रमुग्ध होतो की हे काय, याला लहान जागा पटत नाहीये, मोठ्यामध्ये जायचं नाहीये, मग ह्याचा काय करू. मग राजाला लक्षात येतं की ह्याला काहीतरी दुसरंच सांगायचंय किंवा मत्स्य रूपात हा दुसरा कोणीतरी आहे. मग तो हात जोडून विनंती करतो की आपण कोण आहात, मत्स्य रूप धारण करून आम्हाला मोहित का करत आहात. आपण एका दिवसात 100 योजने विस्ताराचे सरोवर पण व्यापलेत, एवढा आपला विस्तार झाला. असा म्हणजे शक्तिमान जलचर प्राणी मी कधी माझ्या पूर्वी आयुष्यात पाहिला नाही. आपल्याला ज्या ज्या जलामध्ये ठेवीन तिथं तुमच्या घेर वाढतच होता. तुम्ही आहात कोण, हे कृपा करून आपण आपलं मूळ रूप धारण करावं अशी प्रार्थना करतात. आणि मी तुम्हाला शरण आहे म्हणतात, जे कोणी असाल ते मला तुमच्या मूळ रूपात दर्शन द्या. मग त्यावेळेस भगवान आपल्या मूळ रूपात प्रकट होतात आणि त्याला सांगतात, राजा आपल्या अनन्यप्रेमी भक्तजनांवर प्रेम करणारा भगवान सत्यव्रत अशी तुझी ख्याती आहे. आपल्या अनन्यप्रेमी भक्तावर कृपा करण्यासाठी भगवान प्रसन्न होऊन त्याच्याशी संवाद साधतात, हे सत्यव्रता. आणि मग आता एकदम त्याच्याकडून अपेक्षित असलेलं कार्य इतक्या कमी काळात, बरं का, खूप कमी काळ, आपण साधं म्हणजे लांब म्हणजे चारोधामची यात्रा करायचं तिकीट काढलं तर आपल्याला तयारीला महिना पुरत नाही. काय करायचं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, म्हणजे आता इथं तर अख्ख्या विश्वाचा पसारा यांना सांभाळून घ्यायचा आणि मुदत फक्त 7 दिवसाची आहे. आणि देवाला सत्यव्रत
ला ते सांगतोय राजा देव की आजपासून 7व्या दिवशी भूर्भुवादिक म्हणजे आपण जे 3 व्याहृती करतो त्यात म्हणजे असे ते तिन्ही लोकांना सामावणाऱ्या अशा त्यांना व्याहृतीत मंत्रदान आपण तुपाचं दान घालत असतो. तर त्यात भूर्भुवादिक 3ही लोकांना समुद्र बुडवून टाकेल. म्हणजे फक्त 7 दिवसात. म्हणजे 7 दिवसांनी प्रलय काळ होणार आहे. या प्रलय काळच्या जलराशीच्या भोवऱ्यात त्रैलोक्य पूर्ण लय पावत असताना माझ्या प्रेरणेने एक प्रचंड मोठी नौका येईल. त्यावेळेस सर्व औषधी, लहान मोठी प्राण्यांची बीजे, अंडी, सूक्ष्म शरीरे, सप्तर्षी या सगळ्यांना सोबत घेऊन तू त्या नौकेवर चढ. आणि त्यावेळेस चोहोकडे समुद्र असेल. कुठेही प्रकाश असणार नाही, पण ऋषींच्या दिव्य म्हणजे जे काही त्यांचं तेज आहे, त्यांनी जे केलेलं तप आहे, त्या तपाच्या तेजामुळे ऋषींच्या दिव्य तेज प्रकाश पसरलेला असेल. तो अतिशय सुरेख असेल. त्या प्रकाशामध्ये चौफेर उजेड असेल आणि तुला सर्व गोष्टी आपोआप दिसतील, प्राप्त होतील. तू त्या दिव्य तेजामध्ये कोणतीही पीडा होणार नाही. वादळ तर प्रचंड उठलेलं असेल, नौका डगमगू लागेल, पण जेव्हा मी तुमच्या जवळ येईन म्हणजे तुम्ही त्याच्यात तू चढ, त्या सर्वांना घेऊन चढ आणि तू त्या एकदा नौकेत चढलास की पूर्ण सुरक्षित झालास असं समज. भले ती नौका खूप डगमगेल, वादळ सुटल्यावर जणू काही ती पालथी होईल काय अशी शंका निर्माण होईल, पण तू भिवू नकोस. आणि त्यावेळेस मी तुमच्या समोर येईन, तुमच्या जवळ येईन, तेव्हा वासुकी नागाची दोरी करून ती नौका माझ्या शिंगाला बांध. मी माशाच्या रूपात असलो तरी माझ्या मोठं नाक असेल, वर शिंग आलेले असेल आणि त्याला तू ती माझी ही नौका बांध आणि मी प्रलय संपेपर्यंत मी तुला समुद्रात तुम्हाला फिरवेन. म्हणजे त्याच्यात इतक्या गोष्टी त्याला राजाला जे दिसेल त्या म्हणजे माणसं फक्त सप्तर्षी आणि हेच, परंतु बाकीचे सर्व गोष्टी त्याला बरोबर घेऊन त्याच्यात शिरायला सांगितलेलं आहे. गवतापासून किडा, मुंगी, काष्ट, झाडांचे बिया सगळं त्यांनी गोळा केलेलं आहे 8 दिवसात. आणि मग जसं योग्य गोष्टी सांगितलेल्या असतात तसं ते घडतं. आणि हे सगळं सांगतात देव आणि अंतर्धान पावतात. आणि हा म्हणजे सत्यव्रत खूप आश्चर्यचकित होतो. म्हणजे बाप रे, 8 दिवसावर प्रलय आलाय. म्हणजे त्याचं कुठं वाच्यता करायला, जाहिरात करायला जात नाही, पण भराभर सर्व गोष्टी गोळा करायला मात्र लागतो. आणि तो कुशासन अंतरतो, पूर्वाभिमुख बसतो, मत्स्यरूप भगवंताच्या चरणांचे ध्यान करतो. कसा तो दिसला आपल्याला, किती छोट्या रूपातनं तो केवढा भव्य झाला आणि म्हणजे किती भगवंताची आपल्यावर कृपा आहे या सर्वाचं तो स्मरण करून त्या ध्यानात मग्न होतो. आणि लवकरच भगवंतांनी सांगितलेला समय येणार आहे म्हणून जुळवाजुळव करतो. समुद्र आपली मर्यादा हळूहळू ओलांडताना दिसते. प्रचंड मेघगर्जना होऊ लागतात. प्रलयंकाली वर्षाव सुरू होतो. आकाशातनं पावसाच्या धारा वाहू लागतात. खूप मोठमोठाल्या धारा वाहत असतात. हा म्हणता संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडती. राजा भगवंताचा आदेशाचा चिंतन करत असतो. एक एक अक्षर आठवतो आणि त्यानुसार आपण कृती करतोय ना हे म्हणजे सारखं तुलना करून पाहत असतो. इतक्यात त्याला राजा प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे एक नौका येताना दिसते. मग तो त्यावर सर्व औषधे, बीजे, सप्तर्षी यांना बसायला सांगून स्वतः शेवटी आत शिरतो. ऋषी म्हणाले की राजा, तू भगवंताचे ध्यान कर, तो तुला संकटातून वाचवेल. कारण हे भयंकर संकट आहे. एवढं वादळी वारं वाहत असतं, आपण सुरक्षित घरामध्ये असतो, पण विजा कडकडायला लागल्या, प्रचंड वारं व्हायला लागलं की किती आपण असेल त्या ठिकाणी सुरक्षित असून सुद्धा आपल्याला भय निर्माण होतं. इथं तर हे मोकळ्या हवेत, मोठ्या समुद्राच्या पाण्यात प्रचंड काय मोठ्या नौकेमध्ये विहार करत असतात
आणि आता हे ऋषी मुनी सांगतायत की तुझ्या कृपेमुळे आपण हे सर्व वाचतोय, या प्रलयातून वाचणार आहोत. तर तुला ज्या रूपात भगवंतानी मत्स्य रूपात दर्शन दिलंय त्याचं तू दर्शन, म्हणजे तू त्या ध्यानात मग्न हो, म्हणजे योग्य वेळी आपल्याला भगवान दर्शन देतील असं सर्व ऋषी सांगतात. त्याप्रमाणे राजा ध्यानाला बसतो आणि प्रचंड वादळ सुटतो की आता ह्याच्यात आपण संपणार असं त्यांच्या मनात यायला लागतं. आणि तेवढ्यात एक मत्स्य रूपातली म्हणजे भगवान प्रकट होतात आणि 1,00,000 योजन विस्तीर्ण असणाऱ्या अशा सुवर्णासारख्या दैदिप्यमान मत्स्याला शिंगाला एक शिंग होते. आणि भगवंताने पूर्वीच आज्ञा केल्याप्रमाणे या शिंगाला त्याने वासुकी नागाने नौका बांधून टाकली. राजा मधुसूदन भगवंताचे स्मरण करीत बसला. प्रभू, जे भगवंतानी पूर्वी सांगितलेलं असतं त्याप्रमाणे वासुकी नागाला त्यांनी पाचारण केलेलं असतं. तो वासुकी नाग भगवंताच्या त्या ह्याला बांधतात, शिंगाला. मत्स्यरूपी भगवंतावर प्रचंड मोठं शिंग असतं. त्याचा विस्तारच केवढा सांगितलाय, 1,00,000 योजने असा, म्हणजे केवढा, ती नौका केवढी असेल. सगळ्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं बीज, म्हणजे बिया म्हणा, छोटी रोप, सगळ्याचं सगळं जेवढं जमेल तेवढं राजाने गोळा केलेलं असतं आणि ते सगळं त्या नौकेत घेतलेलं असतं. म्हणजे विश्वाचा पसाराच मूळ रूपात असा घेतलेला असतो. म्हणजे ती नौकाही तेवढीच प्रचंड असते, म्हणून तेवढा तिला ओढायला तेवढा ताकदीने भगवंतानी रूप घेतलेलं असतं. 1,00,000 योजन विस्तीर्ण आणि सुवर्णासारख्या दैदिप्यमान मत्स्याच्या शिंगाला ते बांधलं. त्याचं तेज, भगवान मत्स्य रूपातलं त्यांचं तेज अलौकिक असतं. त्याचाच प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला असतो. बाकी तर सर्वत्र काळोख असतो, पण जिथं भगवान आहेत तिथं खूप प्रकाश लखलखत असतो. या ऋषी मुनींच्या तेजीत आतापर्यंत होतं, पण ते भगवंत ज्या वेळेस प्रकट होतात त्यावेळेस, मत्स्य रूपात प्रकट होतात त्यावेळेस तेही मावळतं आणि फक्त भगवान म्हणजे त्यांचं निष्प्रभ होतात. ते इतकं ते भगवंताचं तेज अलौकिक असतं. मग ते सर्वजण भगवंताची स्तुती करायला लागतात. प्रभो, संसारी जीवाचे आत्मज्ञान अविद्येने झाकून गेल्यामुळे त्यांना क्लेश भोगावे लागतात. असे जीव तुला शरण आले असता तू त्यांना अनायसेच बंधन तुटून, त्याचे संसाराचे बंधन तुटून जाते आणि तुझी प्राप्ती होते. सुखाच्या इच्छेने जीव दुःखात रममाण होत असतो, पण देवा, तुझी सेवा हेच त्याच्या अज्ञान नाशाला कारणीभूत असते. हे सर्व शक्तिमान अविनाशी प्रभो, तूच आमचा परमगुरु आहेस. आत्मतत्वाच्या जिज्ञासेने तुला गुरु करून संसारूप घोर अंधकारामधून कसा मार्ग काढावा हे जीवाला काही कळत नसतं देवा. कामनारूप बंधनांनी जखडून गेलेले लोक आंधळे होतात, कारण त्यांच्या वासना, कामना, लोभ सगळीकडं पसरलेलं असतं. त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे जीवाला कळत नसतं. त्याच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या तुला ते कधी पाहणं शक्यच नाहीये, कारण त्यांच्यात ते इतका कामक्रोधाचा कोलाहल मनामधनं भरकटलेला असतो, म्हणजे पसरलेला असल्यामुळे त्याचा जीव तो भरकटलेला असतो. पण मला तुझे तू वास्तव रूप पाहायचे आहे. परमार्थ ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या तुझ्या वाणीने माझ्या हृदय ग्रंथी आता छेदून टाक. साक्षात तू माझ्या समोर आहेस भगवंता, आणि तू जर माझं अज्ञान दूर केलं नाहीस, मला ज्ञान दिलं नाहीस, तर काय उपयोग आहे. म्हणजे मला कृपा करण्यासाठीच तू समोर आलायस आणि मला हे सर्व करायला लावलेस, अशी मी माझ्या मनाची पूर्ण खात्री करून घेतली आहे. मला हे पटलंय आणि आता ही कृपा करण्यासाठी तू मला मार्गदर्शन कर किंवा मला स्वरूप सांग. देव, मत्स्य भगवान मत्स्य रूपातले देव हसतात आणि राजाला कौतुक करतात. त्याचं भगवंत कौतुक करतात आणि तू चतुर आहेस म्हणतात. म्हणजे शुकदेवजी म्हणतात, राजाचे स्तवन चालू होते, समुद्रात विहार करणं चालू होतं, पण तिकडं मत्स्यरूपी भगवंताने आता तो म्हणतात की राजा, तू म्हणतोयस ना की जीव कशातून मुक्त होतो, तर फक्त आत्मज्ञानाचं स्मरण ठेवलं, आत्म्याप्रती एकनिष्ठता जोडली,
प्रत्यक्ष आत्म्याशी अनुसंधान ठेवलं तर आणि तरच जीव मुक्त होऊ शकतो, तरच त्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि जर आत्मानुसंधान साधलं तर जीव तत्काळ माया मोह लोभ या सगळ्यातून दूर होतो. त्याच्या हृदयात म्हणजे तो पाशांनी गुंतलेला असतो, मोहपाशांनी. हे जे तू म्हणतोयस ते तत्काळ नष्ट होतात, पण त्यासाठी त्यांनी आत्मानुसंधान साधायला हवं. आणि म्हणून मी तुला त्या आत्मतत्वाचा उपदेश करतो. आणि असं म्हणून त्यांनी भक्ती व कर्ममार्गाने परिपूर्ण असणाऱ्या विलक्षण अशा आत्मतत्वाचा उपदेश राजाला, सत्यव्रताला, त्या सप्तर्षींना केलाय. यालाच मत्स्यपुराण म्हणतात. आणि हे त्यांनी अनेको वर्ष, म्हणजे हजारो वर्ष म्हटलं तरी चालेल, की जोपर्यंत ती पृथ्वी पाण्यात होती, तो प्रलय काळ होता, ब्रह्मदेवाची झोप संपेपर्यंत तो त्या गुंडाळलेल्या, वासुकीने गुंडाळलेल्या, नागाने गुंडाळलेल्या त्या मत्स्याच्या ह्याला तशीच नौका तो अंधारातनं फिरत असते. एकीकडे भगवान ज्ञान देत असतात. हे असं ते प्रलयकालीन समुद्रात ब्रह्मदेवाला जेव्हा झोप लागली होती तेव्हा. आणि मग आता हे सांगतायत की हयग्रीव नावाच्या दैत्याने वेद सोडून पाताळात नेले. हयग्रीवाला मारून भगवंताने पुन्हा ते देव ब्रह्मलोकात आणून परत दिले. आणि सत्यव्रत व सप्तर्षी यांना ब्रह्मतत्वाचा पुन्हा उपदेश केला आणि ते वेद आणून तिथं त्या नौकेत ठेवले. भगवंत किती अलौकिक कर्म करते होते हे पुन्हा एकदा ह्याच्यात सांगितलंय. हे मत्स्यावतार धारण करणाऱ्या भगवंतांना अनंत नमस्कार म्हणून ते सर्व सप्तर्षी आणि सत्यव्रत वंदन करतात. आपणही तसंच करू. हे श्रेष्ठ मत्स्यावताराचे आख्यान जो अनन्य भक्तीने श्रवण करतो त्याला परमगती प्राप्त होते असं सांगितलंय. आणि त्याला नवीन नवीन मार्ग दिसतात. पुढं जीवन खूप त्याचं उन्नत होतं. असं दिव्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण, प्रकाशाच्या दिशेने तो देवयान मार्गाने तो मार्गक्रमण करतो. असं अतिशय सुंदर चरित्र सत्यव्रताचं, मनु अवताराचं. आपण कच्छ अवतार भगवंताचा पाहिला समुद्र मंथनाच्या वेळी, वराह अवतार पाहिला की जेव्हा हिरण्याक्षाने पृथ्वी पाताळात नेली होती त्यावेळे. आणि आता हा मत्स्यावतार आहे. आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नृसिंह अवतार घेतला. पण हे सगळे दशावतारातील अवतार आहेत. इथं आपण अष्टम स्कंद संपतोय. उद्याला आता आपला 9वा स्कंद सुरू होईल. नमस्कार. आजची आपली ही कथा इथंच थांबते. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा.
श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतंत्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।